माझ्याबद्दल त्यांना जर तिरस्कार असेल किंवा मला त्यांना सकारित करायचं नसेल तर त्या खुर्चीचा त्यांचा उपयोगच नाहीये मग, आणि त्यांना ते अधिकारच नाही. मग जर तुम्ही माझं निवेदन स्वीकारलं तर अशा लोकांवरती त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना निलंबित केलं पाहिजे, हे माझं 100% शासनाला मागणी आहे. आपले संजय भाऊ हे उपोषण करत होते, हे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत किंवा त्यांच्यापर्यंत रुको 2 मिनट, 1 मिनट। काय सांगतात आज संजय भाऊंच्या कोणकोणत्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे याच्यावर आज तुम्ही उपस्थित ठेवलेलं, याबद्दल काय अधिक माहिती आहे? माहिती अशी आहे की कालच आम्ही माननीय भरतदादा गोगावले महाडचे आमदार आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांची आमची काल भेट झाली आणि ॲक्च्युली आज 22वा दिवस आहे। 22 दिवसापासून 24व्या दिवस इथपर्यंत आपले संजय भाऊ हे उपोषण करत होते, हे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत किंवा त्यांच्यापर्यंत माहीतच नव्हतं। काल जेव्हा आम्ही त्यांची भेट घेतली त्यावेळेस त्यांना माहिती पडलं की इथे एवढ्या दिवसापासून उपोषण चालू आहे। तर दादांनी कळकळीची विनंती केली की तुम्ही उपोषण थांबवा, उपोषणाला स्थगिती आणा, आणि राहिला विषय तर मागण्यांचा तर तेही लवकरात लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून आपण मान्य करून घेऊ। ज्या मागण्या रास्त आहेत, ज्या मान्य होण्यासारख्या आहेत त्या आपण मान्य करून घेऊ साहेबांकडून, असं आश्वासन दिलं आहे। आज कोणकोणत्या स्वरूपाच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत? नाही, अजून मुख्यमंत्री साहेबांनी हे पाहिलंच नाहीये ना। ज्या मागण्या रास्त आहेत त्या मान्य होतील असं त्यांनी आश्वासन दिलं आहे। प्रमुख मागण्या काय होत्या? घराचे होते, मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांची सुविधा करून त्याच जागी नवीन आश्रमशाळा, आणि एसटी सह कोणकोणत्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या, आपल्या मागण्या कोणकोणत्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही आधी सगळ्यात पहिल्या मागण्या अशा आहेत की मातंग समाजाला 59 जातीमध्ये 13% आरक्षण आहे, ते वर्गीकरण करण्यात यावं, अबकडे करण्यात यावं, हे सगळ्यात महत्वाची मागणी आहे। अबकडेची पहिली वर्गीकरण आहे। त्याच्यात आपल्याला हैदराबाद कोर्टामध्ये आदेश पण झाले आणि ते अंमलात आलेले, तसं महाराष्ट्र कोर्टामध्ये पण हायकोर्टामध्ये ते अंमलात आलेले, परंतु ते आजपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या सरकारी यंत्रणांमध्ये ते आजपर्यंत अंमलात आणलेलं नाही, आणि ते लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांची निवेदन आहे माझं की ते लवकरात लवकर अंमलात आणावं। दुसरी मागणी अशी आहे माझी, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अध्यक्षपद आमच्या मातृ समाजातच पाहिजे। दुसरी मागणी अशी की अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मोठ्या प्रचंडमध्ये भ्रष्टाचार झाला, 90 कोटीचा भ्रष्टाचार झाला, त्याच्यावरती CBI चौकशी बसून त्याच्यावरती चौकशी करण्यात यावी, आणि अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर जे निधी भेटते ते महामंडळाचे ज्या निधी आम्हाला जे म्हणजे कर्ज वाटप होतो तो 25% वाटप होतं, त्याच्यानंतर बाकीचं बँकेकडनं होतं, त्याच्यामध्ये आम्हाला तर पूर्णपणे शासनाकडून महामंडळाकडून मागणी पूर्ण करण्यात यावा। संतुष्ट माझ्या 1 ते 17 मागण्या अशा आहेत की त्या रीतसर आहेत, सगळ्या रीतसर आहेत, आणि आदिवासी कातकरीचे जो भ्रष्टाचार झाला आहे सिडकोमध्ये, माझ्याकडे मी 12 वर्षे आज 2012ला केस चालू केली, आदिवासी गावठाण 59 गुंठे गावठाण आहे, त्याच्यात माझ्याकडे आदेश आहे, मला कोर्टाचा आदेश आहे, पण सिडको मला मोठ्या प्रचंडात CR वरती बोलतात, CR वरती, हजारावरती नाही, CR द्या मग आम्ही काम करतो। मग हा CR म्हणजे काय, सहज म्हणतात ते CR, हजार नाही CR म्हणजे हे काम करतो तुम्ही, CR द्या। CR शब्द काय? ज्या झोपडपट्टी साठी आपण लढत आहात
त्यांच्या पुनर्वसनाबाबत काय किंवा त्यांना स्थानिक ठिकाणी आता साधारण मी माझ्या मागणीप्रमाणे मी महानगरपालिकेला आणून माझ्या झोपडपट्ट्यांचे सर्वे केलेले आहे. त्यांनी मला घर नंबर पण दिलेला आहे. नरेंद्र मोदी योजनेमध्ये जे पंतप्रधान योजना होती त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की मी गरीब को घर देंगे, कभी देंगे, मरने के बाद घर पर देंगे. हे आश्वासन कुठं आहे? मग आजपर्यंत मला माझ्या गरिबांना ते न्याय नाही मिळवून देऊ शकत. जर अंमलात आणू शकत नाही तर ती योजना आणूच नका. आता ही योजना आणली लाडकी बहीण, तोच योजना जर तुम्ही हे मागच्या योजनात जर तुम्ही चालू केल्या तर त्याच योजनामध्ये दुसऱ्या योजना चालू करायची गरजच पडत नाही तुम्हाला. तुम्ही आता जे आश्वासन दिलं याच्यामध्ये संतुष्ट आहात, कारण तुम्हाला घराच्या आश्वासनावरती तुम्ही संतुष्ट नाही दिसत असं तुमचं नाही, घराचं आश्वासन ते देणारच आहेत. मी हायकोर्टात माझा याचिका आता जे उपोषण चालू आहे कशासाठी घरासंदर्भात आहे का? घरासंदर्भात पण आहे. माझ्या मागण्या रीतसर अशा आहेत. अंगणवाड्या आता आदिवासी वाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात मी फिरतो, प्रत्येक तालुक्यात फिरतो, परंतु अशा ठिकाणी आहेत की त्या अंगणवाड्याला खरं सांगतो म्हणजे कुत्रं मांजर पण राहू शकत नाही. अशा ठिकाणी त्या मुलांचं शिक्षण होत आहे. आणि मग त्या सुधारणा का होत नाही आश्रमशाळाला किंवा नवीन आश्रम का उघडले जात नाही? अजूनही तुम्ही प्रश्न उपस्थित करत आहात आणि प्रश्न उपस्थित करत असताना त्याच्या आपल्या कोणत्याही मागण्या मान्य न होता तुम्ही फक्त आश्वासनावरती आज उपोषण केलं. नाही, आश्वासन त्यांनी आता 100% एक सांगितलंय त्यांनी की तुमच्या ज्या रीतसर मागण्या आहेत 1 ते 17 माझ्या मागण्या पूर्ण तुम्हाला रीतसरच आहेत हे म्हणतात ते. पण ज्या दिवस ते माझ्या पूर्ण मागण्या करतील तेव्हा त्या पूर्ण मागण्या केल्या पाहिजे. रीतसर आहेत मग करायला हरकत नाही. ठीक आहे, त्यांनी बोलले 2 दिवस आम्हाला द्या. ठीक आहे, 2 दिवसाचे आम्ही 8 दिवस देऊ शकतो. माझ्या मागण्या पूर्ण करा. जर मागण्या मान्य झाल्यानंतर परत हेच हत्यार आहे माझं, दुसरं हत्यार नाही माझ्याकडे. आमरण उपोषणपेक्षा अजून तुम्ही कोणतं हत्यार उपोषण? मला बाबासाहेबांनी हेच शिकवलं. आता अमर उपोषण हेच सगळ्यात लास्टचा हत्यार आहे बाबासाहेब. तुम्हाला पंतप्रधान तुमची एक तरी मागण्या झाली का? माझ्या मागण्या आश्वासन दिलेलं आहे 1 ते 17 मागण्यांना. आता तुमच्या कुठल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत? मान्य एक पण झालं नाही, आश्वासनच आहे. पंतप्रधान आवास योजनेमार्फत 2018ला जो सर्वे झाला होता त्या सर्वेमध्ये पनवेल महानगरपालिकेने सर्वे केलं आणि झोपडपट्टीला 2022 70 घर मिळेगा. अजूनपर्यंत ते घर तुम्हाला उपलब्ध झाले नाही झालं. अहो मी स्वतःहून सर्वे केला, त्याला मला नंबर दिलाय, घर नंबर दिलाय पंतप्रधान योजनेमध्ये, परंतु त्या गोष्टीला बरेच कालावधी झाला. हायकोर्टामध्ये जी तुम्ही याचिका दाखल केली त्याच्यावरती काय सुनावणी झाली का? सुनावणी नाही झाली, अजून चालू आहे माझं. कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. करता हे तहसीलदारांना माहित होतं का? हो, पत्र यावर केलंय माझ्याकडे सगळं. तहसीलदारांना माहित असून सुद्धा ते मुख्यमंत्र्यांपर्यंत कसं काय पोहोचू शकलं नाही? आता हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना मला 24व्या दिवशी उपोषण सुटतंय ते पण त्यांना 24व्या दिवशी माहित पडतंय ते पण नेत्यांच्या नाही, त्यांचं तुमच्यावरती दुर्लक्ष करते. हा दुर्लक्ष 100% दुर्लक्ष करतंय. दुर्लक्ष करत असून सुद्धा तुमच्या मागण्या अजून मागणी न होता तुम्ही उपोषण मागे घेण्याचं कारण काय? उपोषण मागे घेण्याचं आश्वासन 4 दिवसात दिलंय त्यांनी. हे बघा, शेवटी कसं असते, एखादे सहकार्य पण त्यांना करून बघायचं असते आपल्याला, किती आम्हाला खरं बोलताय आणि किती खोटं बोलताय, किती खरं बोलताय आणि किती खोटं बोलताय. आपण आज बोललं की बघा कसं आहे, सिर सलामत पगडी हजार, सिर सलामत पगडी हजार. तुम्ही प्रियंकाताई गाड्या तुम्ही म्हणता आणि पगडी हजार म्हणता, तुम्ही तुमचं सिर सलामत ठेवण्यासाठी आज उपोषण सोडलेलं आहे. आमरण उपोषण हे सिर सलामत साठी नसतं, ते अमरण. जोपर्यंत मागण्या मान्य होत नसतात तोपर्यंत ते उपोषण चालू असतं. पण तुमची एकही मागणी न मान्य होता फक्त आश्वासनावरती तुम्हाला जर माघारी घ्यायचं होतं तर आमरण उपोषणापेक्षा इतर कोणताही हत्यार लक्षवेधी वगैरे कोणतेही करू शकला असता. याच्या व्यतिरिक्त हत्यार कुठले आहेत आपल्याला सांगा. ह्याचं एकच उत्तर ह्याचं मला द्यायचं आहे, एकाच उत्तर ह्याचं प्रश्नाचं उत्तर की जसं भाऊ म्हणतायत की तुम्ही असं प्रश्न उपस्थित केला की अमरण उपोषण म्हणजे जोपर्यंत त्यांचा जीव जात नाही तोपर्यंत त्यांनी उपोषण करायचं असं तुमचं म्हणणं होतं का? नाही, मी तुम्हाला असं विचारते, प्रश्न विचारला. पण एक मिनिट, तुम्ही जे मागण्या आता राष्ट्रपती पोहोचलेल्या आहेत तर नक्की तुमच्या मागण्याला यश येईल असं मला वाटतं. काय वाटतं? मागण्याला यश येईल. आता फक्त आश्वासनावरती या सरकारनं घालवलेलं आहे. हे नाही असं आहे. मी त्यासाठीच तुम्हाला म्हणलं की पहिलं प्रश्न म्हणलं ह्याचं उत्तर मी देते. आपण 24 दिवस झालं उपोषण करतोय. उपोषणाची जागा ही चुकीची आहे. काल आम्ही भरत दादांना बोललो तेव्हा पहिलाच विषय असा बोलले एकदम
निवारा पॉईंट हा सगळा नाही नाही, हे आपल्यासाठी आहे ना. एकच मिनिट. आपण मी बोलतो मग तुम्ही बोला. मॅडम जरांगे पाटील जर घरी तिथं बसतात उपोषणाला, तिकडे पुन्हा यंत्रणा तिकडे धावून जाते, मग ह्या अशा माणसासाठी का धावून येऊ? 24 दिवस असून सुद्धा आज फक्त आश्वासन दिलं जातंय सरकार कितपत मी तेच बोलले होते, उपोषण करते जे आहोत आपण बसलो चुकीच्या ठिकाणावर. शासनाने आपल्याला एक ठराविक जागा दिली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे उपोषण आझाद मैदान मध्ये होतात. त्याच वेळेस आझाद मैदान मध्ये जे उपोषण घडतात ते शासन व प्रशासन व मुख्यमंत्री साहेबांच्या OSD पर्यंत याची बातमी जाते. तुम्ही एक दिवस जरी तिथे उपोषण केलं, कारण मी स्वतः उपोषण तिथे केलेले आहे, आंदोलन केलेले आहे. आझाद मैदानावरती जाणं हे कितपत योग्य आहे? सर अख्ख्या महाराष्ट्रातले विषय आझाद मैदान पर्यंत जातात. एवढे लोक यांच्यासाठी सपोर्टला देतात आणि तुम्ही आझाद मैदानाचं सर्वेक्षण देणं हे कितपत योग्य अहो भाऊ, मी तेच अख्ख्या महाराष्ट्रभरातून लोक ते जातात. प्रशासकीय यंत्रणा आहे का नाही? प्रशासकीय यंत्रणा आहे का नाही जे तहसीलदारांनी तिथपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत कलेक्टरपर्यंत किंवा सर्व दलनामध्ये पोहोचवण्याचं काम होतं ते तुमचे प्रशासन कमजोर नाही केलंय. मी मान्य केलेलं ना, मी मान्य करते, माझं मान्य केलं काही पोहोचवलं नाही. मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की ते अधिकाऱ्यांची चूक आहे, शासनाची नाही. निलंबित करणार आहेत का आतापर्यंत उपोषण तुमच्यापर्यंत आज जर पोहोचत असेल तर काल जर पोहोचत असेल तर आपण अधिकाऱ्यांना निलंबित करावी अशी मागणी नक्कीच करू. चूक ही अधिकाऱ्यांची, मुख्यमंत्री साहेबांची नाही. आंदोलन करतो माणूस आणि 23व्या दिवशी त्यांना कळलं की आज उपोषण चालू आहे. आज 24 दिवसामध्ये आज काय फटका झाला असता तर त्याला जिम्मेदार सरकार त्याची काळजी घेत आपण काल भरत शेठला भेटलो आणि त्यांनी लगेच हळहळ व्यक्त केली की आज 24 दिवस जर होत आहेत आणि आपल्यापर्यंत ही बातमी जर पोहोचत नाहीये तर ही दुःखद घटना आहे. त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो प्रशासनाच्या विरोधात. मुख्यमंत्री साहेबांची याच्यामध्ये काही दोष नाही, कारण त्यांच्याकडे विषयच माहिती नव्हता. त्यांना कंपल्सरी पत्र दिलं होतं संघटनेने. 9 तारखेचं पत्र आहे माझ्याकडे, त्याच्यानंतर 2 तारखेचं आहे. तुमच्या सरकारमधील आमदार गोरखे यांनाही याबाबत कळलं होतं, पण यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. चौथ्या दिवशी आंदोलन चालू असताना 20 दिवस हे आंदोलन कंपल्सरी चालू राहिलेलं आहे. म्हणजे हे सरकारची एक प्रकारे निष्काळजीपणा आपण म्हणू. सरकारचा निष्काळजीपणा न म्हणता आपण अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा म्हणतो. सरकारचाही म्हणायला लागेल ना, कारण आमदारांना पण पोचलेलं आहे. आमदार हे सरकारचे प्रतिनिधी आहेत ना आणि ते सत्ताधारी आमदाराकडे पोचलेलं आहे. आणि तेही जसं ते संजय लांके असं बोलतायत की मंत्रालयापर्यंत त्यांनी राज्यपालांना पत्र दिलं मी, राज्यपालांचं पत्र दिलं आणि राज्यपालांच्या माझ्याकडे तात्कालिक भूमिका घेणार आहेत का? मी पुढे होऊन भूमिका घेतलीच आहे. धर्मवीर कामगार सेना ही मुख्यमंत्री साहेबांची संघटना आहे. आपण स्वतःहून पुढेकार घेऊन मुख्यमंत्री साहेबांपर्यंत निवेदन पोहोचवलंय. भरत शेठ आमदार आहेत, त्यांच्यापर्यंत आपण निवेदन पोहोचवलंय. आपण 8 दिवसाचा कालावधी घेतलाय. त्या दिवसाचं नाही झालं तर पुढील उपोषण हे आझाद मैदान मध्ये असताना त्यांच्यासोबत मी सुद्धा उपोषणाला बसेल अशी आपण त्यांना तुम्ही हे पुढाकार घेतलेला आहे की यांना आश्वासित केलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या मान्य केल्या जातील याबद्दल तुमचे आभार. संजय, तुम्ही चाके सराला काय शुभेच्छा द्याल आणि कशा तुमच्या पुढच्या ज्या मागण्या पूर्ण करायला तुम्ही त्यांच्याकडे तत्पर असाल आणि त्यासाठी तर मी सांगितलं 8 दिवसामध्ये आपण वाट पाहू. 8 दिवसामध्ये त्यांच्या मागण्या मान्य होत आहेत का? आता तुम्ही उपोषण बघता, तुम्ही मॅडम आल्या उपोषण सोडवलेलं आहे, त्यांचे तुम्ही कसे आभार व्यक्त करता? मॅडमचं तर मी विनंती करतोय की मॅडमनी मला आता मला बरेचसे खासदार आमदारांचे फोन येऊन गेले, परंतु असा कोणी व्यक्ती नाही भेटला की त्या व्यक्तीने मला सोबत माझे कार्यकर्ते घेऊन मंत्रालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत शासनापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी मला भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि मला त्यांनी आजपर्यंत आता पण आश्वासन देत आहे की इथून पुढं जे बी आपलं काम होईल त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे मला. आणि जर समजा 8 दिवसात आमच्या ज्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर मॅडम आणि आम्ही आझाद मैदानाला उपोषणला बसणार हे 100%. संजयजी, आता जे सरकारने तुम्हाला आश्वासन दिले त्या तुम्ही समाधानी आहात का? समाधानी मला आश्वासन दिलंय, तात्पुरतं दिलंय. आझाद मैदानावर बसण्याची काय गरज आहे? पनवेल हे पॉईंट आहे. कारण तुमच्या जर मागण्या पनवेलच्या आहेत तुम्हाला दिलेलं आहे. पनवेलसाठी महानगरपालिका आहे, आयुक्त आहे, तहसीलदार आहे, प्रांत इथे आहे.
मुंबईपर्यंत धाव घेण्याची गरज आहे. नाही नाही, हा जो पॉइंट आहे हा काय चुकीचा नाहीये. पण आता मी प्रथम सांगतो, तहसीलदारचं म्हणजे माझ्याशी जो बोलण्याचा उद्देश होता तो सांगतो तहसीलदारांचा, की मी ज्या दिवस निवेदन द्यायला गेलो तर त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. तहसीलदारांनी संजय, त्यांचं सरनेम मला एवढं आठवत नाही, संजय नाव आहे त्यांचं, मला वाटतं संजय नाही, तळेकर साहेब. तर ते आता कोण आहे, विजय पाटील. हा जस्ट. तर विजय पाटील साहेबांनी माझं निवेदन घेतलं, वाचलं आणि परत माझ्या हातात दिलं. बोलले आम्ही तुम्हाला परमिशन देऊ शकत नाही. मग का देऊ शकत नाही, मी त्यांना विचारणा केली तर बोलले नाही, हे तुम्ही इथं बसताय, आम्ही निवेदन म्हणजे तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही. मी बोललो ठीक आहे सर, नका देऊया, माझ्याकडे राज्यपालांचे पत्र व्यवहार आहे. संविधानिक पद्धतीने तुम्ही निवेदन हो निवेदन दिलेलं होतं आणि तरी हा कोणता अधिकार आला तहसीलदारांना की ते उपोषण नाही स्वीकारलं त्यांनी. तर ज्यावेळेस संविधानिक हा विषय आहे की उपोषण करण्याचा, न्याय मागण्याचा आणि एक शासकीय अधिकारी न्याय देण्याचं सोडून ते जर निवेदन मागत असेल तर काय तुम्ही यांच्यावरती कोणत्या प्रकारे कारवाईची मागणी करता? दोनच मिनिटं मी बोलतो. बोला. माझी अशी मागणी आहे की ज्या सहकारी यंत्रणेने मला सहकार्य नाही केला, भले तहसीलदार असो की वरचे कार्य म्हणजे वरचे असतील ते अधिकारी म्हणा, त्यांना माझ्याबद्दल त्यांना जर तिरस्कार असेल किंवा मला त्यांना सहकार्य करायचं नसेल तर त्या खुर्चीचा त्यांचा उपयोगच नाहीये मग, आणि त्यांना ते अधिकारच नाही. मग जर तुम्ही माझं निवेदन स्वीकारलं नसेल तर अशा लोकांवरती त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना निलंबित केलं पाहिजे. हे माझं 100% शासनाला मागणी आहे. टाइमकडेच मागणी आहे माझी आणि शासनाकडे पण मागणी आहे. शासनापर्यंत ताईत पोहोचवणार आहे.